अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 10 मे वार शुक्रवार या दिवशी अक्षय तृतीया आहे. या दिवशी आपल्याला एक नंबर लिहायचा आहे. खूप प्रभावी अशी ही सेवा आहे. अक्षय तृतीयेला आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी बरेच उपाय केले जातात. त्यातीलच हा एक उपाय आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे जो आपल्या आयुष्यातील कष्ट कमी करेल आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल. माता लक्ष्मी आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल की जेणेकरून आपल्यावर कधीही आर्थिक अडचण येणार नाही. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. 0 ते 9 हे अंक आपल्या आयुष्यामध्ये खूप कामाचे असतात आणि त्यांचा कुठेतरी काहीतरी परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. खूप मोठी ही तिथी आहे. या दिवशी तुम्हाला 3 हा नंबर लिहायचा आहे. तुमचे भाग्य उजळण्यासाठी तुम्हाला या उपायाचा खूप उपयोग होईल. तुमचे नशीब जे आहे ते प्रबळ बनेल आणि कष्टासोबत नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. तर त्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता किंवा जेव्हा आपली सकाळची देवपूजा होती तेव्हा सकारात्मक वातावरण असतं, खूप पॉझिटिव्ह वाटतं. तर अशा वातावरणामध्येही तुम्ही हा उपाय करू शकता. पण काही लोक वर्किंग असतात, सुट्टी नसेल तर तुम्ही रात्रीही हा उपाय केला तरी चालेल. पण हा उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमची दररोजची जी नित्य देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे. दिवा, धूप, अगरबत्ती लावायची आहे. देवाला हळदी, कुंकू, फुले, अक्षता असं एकदम पंचोपचारे देवांची पूजा करून घ्यायची आहे. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर माता लक्ष्मीला हळद कुंकू वाहा, फुले वाहा, अक्षता अर्पण करा. त्याच पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी एक तुपाचा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आपल्याला माहिती आहे की कुठलीही सेवा किंवा कुठलाही उपाय करताना आपल्याला सर्वात आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर तुम्हाला या उपायासाठी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीला नमस्कार करून माता लक्ष्मीकडे मनोभावे तुमची प्रार्थना करायची आहे. हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने सेपरेट केला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका किंवा जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर शुद्ध प्यायचं पाणी टाकून या हळदीचा तुम्हाला घट्ट असा घोल बनवायचा आहे. तुमची कुठलीही इच्छा असू द्यात. जर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल, तुम्हाला नोकरी मिळत नसेल, तुमचा व्यवसाय चांगला चालत नसेल, कुठल्याही इच्छेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, एक पांढरा कागद घ्यायचा आहे. त्या पांढऱ्या कागदावरती हळदीच्या या घोलाने तुम्हाला एका काडीने अगदी छोट्या अक्षरामध्ये, अगदी शॉर्टमध्ये तुमची इच्छा लिहायची आहे. म्हणजे जसं की तुम्हाला जर संतान प्राप्ती हवी असेल तर तुम्ही असं लिहा, संतान प्राप्ती. तर एक काडी घ्या आणि त्या काडीने, हळदीच्या घोलाने तुम्हाला त्या काडीने छोट्या अक्षरामध्ये, शॉर्टमध्ये तुमची इच्छा लिहायची आहे. इच्छा लिहून झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी खाली 3 हा अंक 5 वेळा लिहायचा आहे. म्हणजे 3 3 3 3 3 अशा पद्धतीने. म्हणजे वरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि खाली तुम्हाला 3 हा अंक 5 वेळा लिहायचा आहे. ही तुम्ही आणि तुम्हाला ही जी इच्छा लिहायची आहे ती तुम्हाला कशी लिहायची आहे, जसं की तुमची ती इच्छा पूर्ण झालेली आहे. म्हणजे जसं सकारात्मकतेने ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे. जसं की माझं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, मला मूलबाळ झालेला आहे, मला नोकरी लागलेली आहे, माझा बिझनेस व्यवस्थित सेट झाला आहे, माझं लग्न झालेलं आहे. अशा पद्धतीने, म्हणजे ती इच्छा तुमची पूर्ण झाली आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे. तुम्ही इच्छा लिहा. इच्छा लिहून झाल्यानंतर तुम्हाला तो नंबर लिहायचा आहे. म्हणजे 3 हा अंक 5 वेळा लिहायचा आहे आणि ती इच्छा पूर्ण झाली आहे अशा पद्धतीने तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे. त्यानंतर त्या कागदात तुम्ही जी इच्छा लिहिली आहे त्या इच्छेकडं, त्या नंबरकडे बघत आणि माता लक्ष्मीला तुम्ही मनापासून प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला या कागदाची छान अशी छोटी घडी घालायची आहे आणि जो तुपाचा दिवा तुम्ही देवाच्या घरामध्ये लावलेला आहे त्या दिव्याच्या खाली कागदाची ही जी घडी आहे ती तुम्हाला ठेवायची आहे. अगदी छोटा कागद घ्या, त्याची छोटी घडी घालून तुम्हाला या तुपाच्या दिव्याखाली हा कागद ठेवायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा
तुमचा म्हणजे अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी हा जो कागद आहे तो तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथे कुणाचाही हात लागणार नाही, म्हणजे सतत कुणाचा हात लागणार नाही. मग तुम्ही कबडच्या ड्रॉवरमध्ये ठेवू शकता, कबडमध्ये ठेवू शकता किंवा जिथे तुम्हाला शक्य आहे अशा ठिकाणी ठेवा की जिथे सतत कोणाचा हात लागणार नाही. आणि ज्यावेळी तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा हा कागद तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. असा अगदी सोपा उपाय आहे. हा अक्षय तृतीयेला उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे. अक्षय तृतीया हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करू शकता, कारण हा पूर्ण दिवस शुभ मुहूर्त आहे. या दिवशी तुम्ही कुठल्याही बिझनेस सुरू करू शकता, अगदी तो छोटा असो किंवा मोठा असो. तुम्ही घरामध्ये एखादा छोटासा व्यवसाय चालू करणार असेल तर ते करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही करिअरमध्ये सुरुवात करू शकता. कुठलंही काम तुम्ही या दिवशी सुरुवात करू शकता. असं म्हणतात की अक्षय तृतीयेला आपण ज्या कामाची सुरुवात करतो ते 100% फलित होतं आणि त्याचं 100% आपल्याला फळ मिळत असतं. अक्षय म्हणजे कधीही न संपणारं, कधीही नाश न पावणारं. त्यामुळे या दिवशी कुठल्याही कार्याची तुम्ही सुरुवात केली तर त्याच्या दिवसेंदिवस प्रगती होत जाते, वाढ होत जाते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही तुमची अशी महत्त्वाची शुभ गोष्टी तुम्ही या दिवशी नक्की आवर्जून सुरू करा आणि तुम्ही हा जो उपाय मी आज सांगितलेला आहे तोही नक्की करा. तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल, माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे तीही सुधारेल आणि तुम्हाला कधीही आर्थिक परिस्थिती जाणवणार नाही. माता लक्ष्मीचा आशीर्वाद भरपूर मिळेल. माता लक्ष्मी प्रसन्न राहील आणि पैशाची कमतरता तुम्हाला कधीही भासणार नाही. पैसा येईल पण आणि सेविंग्स पण होतील. तर अशा पद्धतीने खूप साधा सोपा पण खूप प्रभावी असा उपाय तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्या व्यक्तींना कष्ट तर खूप करतात पण नशिबाची साथ मिळत नाही, माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही किंवा इच्छापूर्तीसाठी हा उपाय तेही करतील आणि कदाचित तुम्ही कुठेतरी नकळत का होईना पण पुण्याचे भागीदार ठराल. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.